या चॅनलवर महाराष्ट्रातील प्रॉपर्टी रिअल एस्टेट संदर्भातील माहिती दिली जाते. कृपया कोणतीही खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची आणि व्यवहारांची स्वतः शहानिशा करणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक तोटा नुकसानाबाबत महाप्रॉपर्टी बाय वैभव नाईक तसेच चॅनल मालक कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही. कृपया याची नोंद घ्यावी. नमस्कार मंडळी, मी आहे महाप्रॉपर्टी बाय वैभव नाईक. घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण घर खरेदी करणं म्हणजे खूप मोठं आर्थिक नियोजन. याच स्वप्नाला हातभार लावण्यासाठी भारत सरकारने सुरू केली आहे प्रधानमंत्री आवास योजना PMAY. या योजनेखाली तुम्हाला मिळू शकतो लाखो रुपयांचा सबसिडीचा फायदा. पण मंडळी, योग्य माहिती नसेल तर ही सुवर्णसंधी तुमच्या हातून निसटू शकते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे काय, कोणाला या योजनेचा लाभ मिळू शकतो, किती सबसिडी मिळते आणि ती कशी मिळवायची, अर्ज करण्याची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्र, लोन घेताना होणाऱ्या सामान्य चुका आणि त्यापासून वाचण्याचे मार्ग. ही माहिती तुम्हाला सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीचा 100% फायदा करून देईल आणि तुमचं घर खरेदी करणं अधिक सोपं करेल. तर चला सुरुवात करूया. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लोकसंख्या असलेला देश आहे. वाढती लोकसंख्या, स्थलांतर, शहरांचा विस्तार आणि ग्रामीण भागातील दारिद्र्य यामुळे अनेक कुटुंबांकडे अजूनही सुरक्षित व पक्के घर नाही. शहरांमध्ये झोपडपट्ट्या वाढत आहेत, तर ग्रामीण भागात लाखो कुटुंब अजूनही कच्च्या घरात राहतात. या समस्येवर उपाय म्हणून भारत सरकारने 25 जून 2015 रोजी प्रधानमंत्री आवास योजना PMAY सुरू केली. या योजनेचा उद्देश होता हाऊसिंग फॉर ऑल बाय 2022, म्हणजेच प्रत्येक भारतीय नागरिकाकडे स्वतःचे पक्के घर असावे. जरी 2022 हे लक्ष्य होते, तरी अजूनही ही योजना सुरू आहे आणि लाखो कुटुंबांना घर मिळत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही एक मोठी गृहनिर्माण व सामाजिक कल्याण योजना आहे. तिचे 2 विभाग आहेत. PMAY अर्बन, शहरी भागासाठी, शहरातील गरीब, कमी उत्पन्न गट व मध्यमवर्गीयांसाठी परवडणारी घरे. PMAY ग्रामीण, ग्रामीण भागासाठी, ग्रामीण भागातील गरीब व बेघर कुटुंबांसाठी पक्की घरे. या योजनेत लाभार्थ्यांना कर्जावरील व्याज सवलत, थेट आर्थिक मदत, झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांत घरे यांसारखे पर्याय दिले जातात. प्रधानमंत्री आवास योजनेची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत. 1. प्रत्येकाला पक्के घर. 2022 पर्यंत प्रत्येक कुटुंबाकडे सुरक्षित घर असावे. 2. महिलांचे सशक्तीकरण. घराच्या मालकी हक्कात महिलांचे नाव अनिवार्य. 3. झोपडपट्टी मुक्त भारत. झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करून आधुनिक आणि स्वच्छ घरे. 4. मूलभूत सुविधा. घरासोबत वीज, शौचालय, पिण्याचे पाणी आणि गॅस. 5. पर्यावरणपूरक घरे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून टिकाऊ व कमी खर्चिक बांधकाम. 6. जीवनमान उंचावणे. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व सन्मानजनक जीवन. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने काही अटी पूर्ण कराव्यात. उत्पन्न गट. इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. वार्षिक उत्पन्न 3 लाखांपर्यंत. घराचे क्षेत्रफळ 30 चौरस मीटर. लो इन्कम ग्रुप. वार्षिक उत्पन्न 3 ते 6 लाख. घराचे क्षेत्रफळ 60 चौरस मीटर. मिडल इन्कम ग्रुप 1. वार्षिक उत्पन्न 6 ते 12 लाख. घराचे क्षेत्रफळ 160 चौरस मीटर. मिडल इन्कम ग्रुप 2. वार्षिक उत्पन्न 12 ते 18 लाख. घराचे क्षेत्रफळ 200 चौरस मीटर. इतर अटी. अर्जदार किंवा कुटुंबातील कोणाकडेही आधीपासून पक्के घर नसावे. अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे. याआधी सरकारच्या इतर गृहयोजनांचा लाभ घेतलेला नसावा. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे गृहकर्जावर व्याज सवलत. इकॉनॉमिकली वीकर सेक्शन व लो इन्कम ग्रुप गट. 6.5% पर्यंत व्याज सवलत 20 वर्षांच्या कर्ज कालावधीपर्यंत. मिडल इन्कम ग्रुप 1 गट 4% व्याज सवलत. मिडल इन्कम ग्रुप 2 गट 3% व्याज सवलत. एका कुटुंबाला जास्तीत जास्त 2.67 लाखांपर्यंत सबसिडी मिळू शकते. यामुळे EMI मोठ्या प्रमाणात कमी होते आणि घर घेणे परवडणारे बनते. प्रधानमंत्री आवास योजनेत अर्ज करण्यासाठी 2 मार्ग आहेत. 1. ऑनलाईन अर्ज. शहरी भागासाठी PMAYMIS.gov.in. ग्रामीण भागासाठी PMAYG.nic.in. 2. CSC कॉमन सर्व्हिस सेंटर. गाव किंवा शहरातील सुविधा केंद्रातून थेट अर्ज करता येतो. आवश्यक कागदपत्रे. आधार कार्ड, ओळखपत्र, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, बँक पासबुक, मालमत्तेची कागदपत्रे. जर स्वतःची जागा असेल तर अर्ज सादर केल्यानंतर अर्ज क्रमांक मिळतो. त्याद्वारे वेबसाईटवर अर्जाची स्थिती तपासता येते.
प्रधानमंत्री आवास योजना अर्बनमध्ये 4 प्रकार आहेत. 1. ISSR इन सिच्यू स्लम रिडेव्हलपमेंट. झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करून त्याच जागी पक्की घरे देणे. जमीन मालक, सरकार व खाजगी बिल्डर यांच्या भागीदारीत. 2. CLSS क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम. गृहकर्जावर व्याज अनुदान. 3. AHP अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप. सरकार व खाजगी बिल्डर्सच्या भागीदारीत मोठे गृहनिर्माण प्रकल्प. 4. BLC बेनिफिशरी लेड कन्स्ट्रक्शन. स्वतःच्या जागेवर घर बांधणाऱ्यांना थेट आर्थिक मदत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील बेघर व गरीब कुटुंबांसाठी सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत गावांमध्ये राहणाऱ्या अशा कुटुंबांना पक्के, सुरक्षित व सन्मानजनक घर देण्यावर भर दिला जातो. प्रत्येक घरात शौचालय, वीज, स्वच्छ पाणी आणि गॅस अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेत निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो आणि घर बांधणीसाठी स्थानिक हवामान व गरजेनुसार डिझाईन ठरवले जाते. शिवाय, या योजनेचा समन्वय मनरेगा, उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना आणि स्वच्छ भारत मिशन यांसारख्या इतर सरकारी योजनांशी केला जातो, ज्यामुळे ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होते. PMAY ग्रामीणमुळे लाखो ग्रामीण कुटुंबांना पक्के घर मिळून सामाजिक व आर्थिक स्थैर्य निर्माण झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत देशभरात मोठ्या प्रमाणात घरे बांधली गेली आहेत. शहरी भागात लाखो घरांची मंजुरी देण्यात आली असून झोपडपट्टी पुनर्विकास, लाभार्थी आधारित बांधकाम आणि सरकारी भागीदारीत परवडणारी घरे उभारली जात आहेत. ग्रामीण भागात या योजनेमुळे लाखो कुटुंबांना पक्की घरे मिळाली आहेत. प्रत्येक घरात शौचालय, वीज, पाणी आणि गॅस सुविधा पुरवण्यात आली आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत कोट्यवधी घरांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी मोठ्या प्रमाणात घरे बांधून पूर्ण करण्यात आली आहेत. अनेक कुटुंबांना गृहकर्जावरील व्याज सबसिडीचा थेट फायदा मिळाला आहे, ज्यामुळे EMI कमी झाला आहे. या योजनेमुळे झोपडपट्टीतील लोकांचे जीवनमान उंचावले असून ग्रामीण भागातील लोकांना सुरक्षित आणि सन्मानजनक राहणीमान मिळाले आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही सामान्य माणसासाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे. या योजनेमुळे अनेक कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. कर्जावरील व्याजदरात मिळणाऱ्या सवलतीमुळे EMI कमी होऊन घर घेणे परवडणारे झाले आहे. घराच्या मालकी हक्कात महिलांचे नाव अनिवार्य केल्याने महिलांचे सशक्तीकरण झाले आहे आणि त्यांना सामाजिक सुरक्षा मिळाली आहे. शहरी भागात झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास होऊन आधुनिक आणि स्वच्छ घरे उपलब्ध झाली आहेत, तर ग्रामीण भागातील गरिबांना शौचालय, वीज, पाणी आणि गॅससह पक्के घर मिळाले आहे. यामुळे कुटुंबांचे आरोग्य, शिक्षण आणि जीवनमान सुधारले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेमुळे प्रत्येकाला सुरक्षित आणि सन्मानजनक घर हा सरकारचा उद्देश मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही मोठ्या प्रमाणावर राबवली जात असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी येतात. काही वेळा लाभार्थ्यांची पात्रता तपासताना कागदपत्रांची कमतरता किंवा अपूर्ण माहितीमुळे अर्ज प्रलंबित राहतात. बांधकामासाठी लागणारी जमीन उपलब्ध नसल्यामुळे प्रकल्पांना विलंब होतो. ग्रामीण भागात काही ठिकाणी साहित्याची कमतरता किंवा निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची तक्रार आढळते. शहरी भागातील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प अनेकदा धीम्या गतीने चालतात आणि लाभार्थ्यांना वेळेत घरे मिळत नाहीत. तसेच, बँकांकडून कर्ज वितरण प्रक्रियेत उशीर होतो, ज्यामुळे सबसिडीचा लाभ त्वरित मिळत नाही. या सर्व मर्यादांमुळे अनेक पात्र कुटुंबांना अजूनही घर मिळालेले नाही. प्रधानमंत्री आवास योजना ही भारत सरकारची सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेमुळे लाखो कुटुंबांना स्वतःचे घर मिळाले असून शहरी व ग्रामीण भागातील जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. महिलांना घराच्या मालकीत प्राधान्य मिळाल्याने त्यांचे सशक्तीकरण झाले आहे, तर गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवरचा आर्थिक ताण कमी झाला आहे. जरी काही अडचणी आणि विलंब या योजनेच्या अंमलबजावणीत दिसत असले तरी एकूणच या योजनेमुळे सर्वांसाठी घर या ध्येयाच्या दिशेने भारताने मोठी पावले टाकली आहेत. भविष्यात जर ही योजना आणखी वेगाने व दर्जेदार पद्धतीने राबवली गेली तर देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक पक्के घर मिळण्याचे स्वप्न निश्चितच पूर्ण होईल.